नमस्कार मित्रांनो, मी विशाल उबाळे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या रेशन कार्डला तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही, तसेच तुमचे जर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्या योजनेपासून वंचित राहावे लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि सर्च बारमध्ये मेरा रेशन असे सर्च करा. मेरा रेशन असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा लोगो असणारा ॲप दिसेल. तर तुम्हाला दुसरा कुठलाही ॲप इन्स्टॉल न करता हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. हा ॲप इन्स्टॉल करून ओपन करा. हा ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल. तर यामध्ये 2 नंबरला लाभ की जानकारी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्याकडे इथे 2 ऑप्शन दिसेल, राशन कार्ड नंबर तसंच आधार संख्या. तर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर उपलब्ध नसेल तर तुम्ही आधार संख्या या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच इथे तुमचे राज्य दाखवले जाईल, तसेच तुमचा जिल्हा, तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेतात ते योजना सुद्धा तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे. तर तुम्ही इथे तुमचा रेशन कार्ड नंबर हा लिहून घ्या किंवा कॉपी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला मागे यायचं आहे. मागे आल्यानंतर तुम्हाला परत इथे तुम्ही बघू शकता 7 नंबरला आधार सीडिंग हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. तर आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्ही जो आधार रेशन कार्ड नंबर लिहून घेतला होता तो रेशन कार्ड नंबर इथे टाकून घ्या. तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे सदस्यांची नावे आहेत तेवढे सदस्यांची नावे तुम्हाला इथे सदस्य का नाम याच्या खाली तुम्हाला दिसून जाईल व त्याच्या समोरच आधार सीडिंग हा ऑप्शन आहे. तर त्यासमोर तुमच्या नावासमोर यस असायला पाहिजे. यस तुमच्या नावासमोर जर यस असेल तर तुमचे रेशन कार्डला हे आधार कार्ड लिंक आहे आणि जर नो असेल तर तुमचे आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक नाही. तर तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे तुमच्या रेशन कार्डला लिंक करून घ्यायचे आहे. आणि तुमचे जर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड तसेच इतर बऱ्याचशा योजनांपासून तुम्ही वंचित राहू शकता. कारण आयुष्यमान भारत कार्ड हे तुमचे रेशन कार्डला जर तुमचे आधार लिंक नसेल तर हे आयुष्यमान भारत कार्ड हे तयार होत नाही. त्यामुळे तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डचा लाभ सुद्धा मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डाचा हा लाभ दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक करून घ्या. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.